आपलं हे प्रकरण जे आहे गुरुचं वर्णन करणारं हे प्रकरण आहे. तेव्हा गुरुच्या नावामध्ये सुद्धा काय शक्ती आहे साहेब, याचं वर्णन झालेलं आहे. निवृत्ती नावाच्या हे नाव जे आलेलं आहे हे त्यांच्या सामर्थ्यामुळे त्यांना ते नाव प्राप्त झाले आहे, ठेवलेलं नाव नाही. असे पुढे कर्माने म्हणून ते उगीचच लोक त्यांना ज्या नावाने आणखी ओळखतात त्या अर्थी त्या ठिकाणी तेवढी शक्ती असली पाहिजे. नावामध्ये काय शक्ती आहे याचंही वर्णन बरंच सांगितलं आहे. ज्ञानदेव म्हणतात, नावात काय शक्ती. ज्ञानदेव देतो, कोणता देव देतो ते ओळखतात. ज्ञानेश्वर महाराज देतात का आणखी कोणी दुसरा देव असायला पाहिजे ना. एकच एक ब्रह्मा आहे, तो पुन्हा ज्ञानेश्वर महाराजाकडं शिवाय दुसरा आहे तरी कोण. मग ज्ञानेश्वर महाराजाची व्याप्ती परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. मग ते त्यांना जे ज्ञानदेव पती प्राप्त झाले, अगोदर ज्ञानी होते आणि मग पुढे काय झालं ज्ञानदेव होते. आज झाला आहे का. पूर्वी म्हटलं काही नाही, मतदार होता पुढे मंत्री झाला. आता ते लोकांनी निवडून दिल्यावर अवलंबून आहे. स्वयंभू कुठं आहे, मग काय पाहिजे स्वयंभू पाहिजे. इथला अलीकडचा राजा होता असो, पण तो मताने निवडून दिल्या. बरं, मताने निवडून देतात आणि पुन्हा अविश्वासाचा ठावारून पूर्वीचं पद दाखवून देतात. बस तसं आहे का. आता इथे बरंचसं वर्णन निवृत्तीनाथ महाराजांच्या नावावरून केलेलं आहे. बरेच ठिकाणी साधू संतांनी त्यांच्या नावामध्ये काय शक्ती असते. आमच्या रामेश्वर भट्टांनी सुद्धा तुकोबऱ्याच्या नावामध्ये काय तुकाराम नाम घेता काफी धन्य तुकोबा असं. त्याप्रमाणे यांच्या ठिकाणी निवृत्ती प्रवृत्ती नाहीशी करून निवृत्ती नावालेलं आहे असं नाही. स्वयंभची, कारण मुळामध्ये आणि दोन नसून एकच आहे. मग हे द्वैत कुठून निर्माण झालं, त्याच्याकरता आपलं इथपर्यंत झालं होतं. मूळचा सिद्धांत कोणता आहे, एकमेव द्वितीयम ब्रह्म. वेदाचा काय हा सिद्धांत म्हणलं. पुढे कुठेच काही नाही, काहीही नव्हतं. मग काहीच नव्हतं तर शून्यवाद येईल. जगताची संगती कशाला. अभावातून जगत निर्माण होते का. पेरलंच नाही तर उगवेल, पेरून उगवेल. शिकलाच नाही, गेलाच नाही तर येईल कसा. सगळं शिकूनसुद्धा माणसाला तत्व अवगत होत नाही. न शिकताना होईल काय. आता हे स्वरूप कसं आहे मुळामध्ये आणि आकाराला कसं आलं नाही. पण झाला होता एक नाही रूपाची जे तर सोय आणि ते तर दृष्टीचे काहीच आहे बरं का. आम्हा पळले पाहे ऐशी या दशा. नाही रूपाची जिथे सोय, नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवर्ण. नाही रूप वर्ण व्यतिरेकाने सुद्धा ज्ञान करून दिलं आहे. ज्ञान करून देण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्या पद्धतीमध्ये अन्वय आणि व्यतिरेक. सर्वात परमात्मा आहे अन्वय, आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही व्यतिरेक. त्याला निषेधार्थ होता. शब्द स्पर्श रूपम अगंधम याचे रूप नाही, गंध नाही, काही नाही असं जे त्याला निषेधमुखाने त्याचं काय केलं आहे वर्णन केलं आहे नाही का. श्रुती नेती म्हणजे दृष्ट दिसते का, दृश्यासाठी काही संबंध नाही. त्याचं कारण आहे का, कार्याध्यास नाही. तत्सापेक्षा मग अध्यास आला कुठून, मग त्याला तरी अधिष्ठान काय पाहिजे. दोरीच नाही तर सर्व भासेल, आणि परमात्माच नाही तर जगताचा भास होईल. म्हणजे अर्धेश जगताचा
सापाचा भास होतो, त्या अर्थी दोरीचं अस्तित्व काय केलं पाहिजे. निरुधिष्ठान हो कुतो भ्रम, अधिष्ठानच नाही तर भ्रम होईल. मग जगत भ्रम आहे पण त्याला अधिष्ठान आहे. वेदांतशास्त्रामध्ये जगत काय आहे, मावळवीत नाही का, स्वस्ती स्त्री होते. भास म्हटले, भास म्हणजे भासास्तु मृषाबुद्धी. भास याचा अर्थ असा आहे नसून प्रतीचीला येणं, त्यालाच अध्यास म्हणतात. नाही पण काय होते, मग एक सत्यत्ववादी आहे ते म्हणजे मागून माझा म्हणलं तुमचं अज्ञान तुम्हाला कळत नाही, नाही का. एवढा मोठा रामानं सत्यत्ववादी दिसणारं मृगजळ खरं आहे का. सत्य मानून सत्य आहे तर जमीन काय झाली पाहिजे, ओली झाली, जमीन ओली होती का. मग खरंच आहे का भासमान आहे फक्त. त्याचं अस्तित्व गोटपर्यंत पूर्वी होतं का, सूर्योदयापूर्वी नाही, सूर्यास्त झाल्यानंतर. मग कुठून उत्पन्न होतं, तेव्हा रश्मी आणि उकिरा भेटी झाली आणि मग मृगजळाचे रूप होय. सूर्यकिरणाचा संबंध जमिनीशी आला म्हणजे त्या दोहोच्या संबंधातून हे काय होतं, जन्माला आहे. मग खरं पाणी आहे का ते, मग खोटं पाणी आहे की. त्याचप्रमाणे दोहोच्या संबंधातून जगत निर्माण. दोहोचा संबंध आहे ऊर्ध्वमूल आदर्श. ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म, मूल म्हणजे, आणि दोहोच्या संबंधातून अज्ञान उत्पन्न होते काय होते. आणि त्या अज्ञानाचा सगळा काय रस्यवर्धम प्रसूताच्या शाखा. सुंदर गीतेचा 15 अध्यायामध्ये सर्व त्याच्यामध्ये भक्तिशास्त्रासहित अधिष्ठान आहे. म्हणून ते इथं नाही की काय गीतेचे अध्याय पाठ झाले तरी चालेल, पण एकतरी अध्याय घालायला पाहिजे, इतकं महत्त्व. मग तिथून तत्पर्यंत तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. काय आहे 15 अध्यायापर्यंत काय आहे तत्त्वज्ञान. गीता काय झाली, संपली आहे ना. आणि त्याच्यामुळे कर्म सांगणारे अध्याय, उपासना सांगणारे अध्याय आणि ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर या श्लोकापासून तो इतिगुह्यतमं शास्त्र इदमत्तम मया नग हे सांगणारं त्याला कोणता म्हणतात तत्त्वज्ञान. केवळ तिची प्रतिष्ठित. 3रा अध्यायामध्ये केवळ काय सांगितलं, आणि दुसरी म्हणजे कर्म आहे पण ते कर्म ब्रह्मरूप झालं पाहिजे, मग ते ईश्वरार्पण झालं पाहिजे. काय झालं म्हणजे ईश्वरार्पण सांगणारा कोणता अध्याय, 4था अध्याय. आणि पुन्हा त्याची संगती, गीतेची संगती आणखी लावलेली आहे. त्याप्रमाणे मग परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रूप आहे का, रूप नावाचा जो आणखी अमूर्त हे आहे, त्याला कोणाचे तरी काय पाहिजे आहे. बाईच नाही तर रूपाला कुठून, रूपाकरता तो अमूर्त आहे काय आहे काय. फुलंच नाही तर सुगंध आला कुठून, नाही का. पक्वादच नाही तथा म्हणून तर म्हटलं नाही आहे का ज्याच्यामध्ये आहे ना, तेव्हा नाही आहे का ज्याच्यामध्ये. आणि त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे का तुम्ही आकाश दिसते का तुम्हाला आकाश, बरं मग तुम्ही आकाश नावाचं तत्व मानता तरी कशा करता, असा प्रश्न केला ना. मग सांगितलं की शब्द नावाचा गुण कोणावर राहतं, शब्द गुणकम आकाश. म्हणून तुम्हाला आकाश जरी दिसत नसलं तरी तुम्हाला आकाश काय केलं पाहिजे, मानलंच पाहिजे. म्हणून आकाश नावाचं एक तत्व नाही आहे का, नाही काय केलं स्वीकारलं. आणि आपल्या ह्याच्यामध्ये नाकाश दिसत जरी असलं तरी ते पहिलं मायेचं काय आहे, काय. मग मायाच नाही तर तिचं कार्य कसं आहे का नाही. वंद्याची कुठं पोरं असतात का, आहेच नाही तर मुलं कसं नाही. म्हणजे वेदांतशास्त्रातलं निरीक्षण आहे का, त्याचं रूपच ना सोय ज्याचं, त्याचं दृष्टीचे काहीच नव्हे. दृष्टीला दृश्य होण्याकरता अगोदर दृश्याची काय असते आहे, दृष्टी आहे तुमच्याकडे काय आहे. पण ते दृष्टीला दृष्टत्व येण्याकरता काय पाहिजे, हे पाहिजे आहे का रे, नाही का.
एखादं लग्न जरी झालं असलं तरी पण मातृत्व येण्याकरता किंवा पुत्रत्व येण्याकरता मध्यंतरी मुलाची काय अपेक्षा आहे. मुलंच नाही तर पिता कोणाचा आणि माता कोणाची. मग दृश्यच नाही का जिथे तर दृष्टीच्या ठिकाणी दृष्टीत्व आलं कुठून तेव्हा तिथे सांगितलं नाही रूपाची जे सोय आणि तिथे दृष्टीची काही. दृष्टी काय नसलेल्या ठिकाणी काही दृश्य दाखवू शकेल काय. मग द्रष्टत्व येण्याकरता अगोदर काय पाहिजे दृश्य सापेक्ष द्रष्टा. दृश्यच नाही तर आहे ना वधू सापेक्ष वर. वधूच नाही तर वर कोणाला. वर हा आरोपित धर्म येण्याकरता अगोदर काय पाहिजे वधू पाहिजे. मग आरोपित धर्म का म्हणतो पूर्वी होता का. मग तो काय आलेला आहे. जे आलेलं असते ते सत्य नसून काय ते खरोखर आलेलं असते का तुमच्या कल्पनेने आलेलं असते. मग दोरीवरचा साप खरोखर आलेला आहे का कल्पनेतून आलेला आहे. तो का अंड्यातून उत्पन्न अंड्यातून उत्पन्न झाला असता तर काठीने नष्ट करावा लागला असता कशाने. आणि कल्पनेतून निघाला कल्पना निघाली आणि कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवय होय. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणि कल्पनावाद सांगितलं नाही तर आहे का तिथे काही नाही. म्हणून कल्पने स्वस्वरूपाच्या ठिकाणी कल्पनेमुळे जगताची प्रतीती येते. तीच कल्पनामुळे तर दंडायमान एक रूप जसंच आहे तसंच आहे. असं समजा आकाश आणि वायू दोन वेगळे दिसतात. हालचाल झाली म्हणून काय दिसतात वेगळे दिसतात. वाऱ्याची हालचाल बंद झाली तर दोन्ही काय आहे. म्हणून काय भुतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी या कुणा तू काही. आणि म्हणून त्या अध्यायाला हा आमचा ऐश्वर्य योग. म्हणून 9व्या अध्यायाला कोणता अध्याय म्हणतात ऐश्वर्य योग. म्हणून ते काहीच नाही बघा दृष्टीचे काहीच नव्हे. म्हणून दृश्यच नाही तर दृष्टत्व कसलं. आम्हा फळलंय भाई ऐशी आदशा. परंतु आम्हाला काही जरी नसलं तरी गुरुच्या कृपेने आम्हाला तत्त्वज्ञानाचा लाभ काय आहे. त्याचं ज्ञानही व्हावं लागत असतं ना. मग ते ज्ञान कोणाच्या द्वारा होत असतं. ज्ञानाचा निधी वेदांतशास्त्रामध्ये एकच आहे आणि त्याचं नाव आहे गुरु. आणि तो गुरुपदाला योग्य असावा लागत असतो. कोणी म्हटलं मला गुरु म्हणणार काही नाही भावनेने काय करावं. आपल्याला नाही का भावनेमध्ये सगळं चालतं का. खरोखरच मावशी असते का. पण तुम्ही दुकानदाराच्या एखादी बाई जर आली काही घ्यायला लागली ते दुकानदार म्हणतात मावशी मावशी. ते कोणाची मावशी असते का. भावना भावनेने सुद्धा आपल्याला आत्मत्व निर्माण करता येतं. काय करता येतं भावनेने सुद्धा नाही का. ते विकणारे कोणी माणूस असला माओ मामा इकडे या. कोणाचा मामा आहे. पण भावना म्हणतात त्याला काय म्हणतात भावनेने सुद्धा विवेकानंदांनी विजय मिळवला. कशाने खरोखर का त्यांचे काय बहीण भाऊ होते का. पण पहिल्या श्लोकामध्ये म्हटलं माझ्या बंधू आणि टाळ्या वाजवायला काय सुरुवात आहे की नाही. भावना कोणत्याही माणसावरती चांगली भावना ठेवणं हे आपल्या हातात आहे. याचं स्वातंत्र्य आहे. काय स्वातंत्र्य आहे. आपण चांगल्या भावनेने आत्मीयता उत्पन्न होते. काय होते नाहीतर त्याच्याविषयी दुसरा भाव उत्पन्न होता. एखादा आंधळा मनुष्य आहे मग तो आंधळा आहेच की कशा आहे. हे आंधळ्या अरे सरळ चाल की. त्या आंधळ्याला काय तेव्हा आणि तेच त्या आंधळ्या आओ सूरदास कोई भजन सुनाओ. शब्दामधलं माधुर्य. शब्दाने सुद्धा जगत काय करता येते जिंकता येते. ते पाहिजे. जरी आणखी गाडीमध्ये आपल्याला
भरून गेलेली आहे गाडी आणि जायची तर जरूरच आहे, गेलं तर पाहिजे. दाट काय झाली. आणि तेच जर आपण बंधू भगिनीचा जर उच्चार केला, म्हणलं बाबा काय हरकत नाही, या या, 2चा बाकडा आहे ना, तिसरं बसू घे. शब्दामध्ये शक्ती आहे. तर दृष्टांत इथे आलेला आहे म्हणून आपलं सांगितलं का. गुन्हा तेलाची सोयरेखा निवडतली काय निवारेली दीपकळिका आणि ते का होईल पडिका कापुराच्या. तेव्हा लक्षणाने युक्त असावं लागतं. गुणतेलाची सोयरिका आणि निर्वाळली होय दीपकलिका. तेव्हा इथे दीपकलिकेमध्ये आणि द्वैताची शुद्धी होते. दीपकलिका म्हणजे दिवा, त्याच्यात तेल पाहिजे, वात पाहिजे, तर तो काय करतो, प्रकाश येतो. अद्वैत आहे का अद्वैत आहे? अद्वैत आहे की आपले द्वैत आहे. काय द्वैत आहे. दीपकळिका आणि ते का होईल पुळिका आणि कापुराची आहे. त्याला कापराचा दृष्टांत देता येईल का? कापरामध्ये का तेल आणि वात लागते का? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती. फुंका मारावं लागतात का? आणि फुंका मारावं लागत त्याला कापूर म्हणता येईल. त्याला गोवरी म्हणा, काय म्हणा, गोवरी पेटवण्याकरता काय मारावं लागतात? फुंका मारावं लागतात. कापराला कुठं लावण्याचा अवकाश घे. एक एक दृष्टांत देऊन पण त्याला कापुराची दृष्टांत सांगता येत नाही. दया जह परे परे होय ना जो मेल्लारे तो दोईचे निसरे सरीसेचे. म्हणून अद्वैत वेदावादामध्ये आलेल्या ज्ञानाच्या द्वारा दोचा भेद काय करतात ते निवृत्त करतात. एक आणि श्रोता आणि दुसरं कोण वक्ता हाही भेद काय होतो. श्रुती पण नाही, गुरुच्या ठिकाणी काही नाही. मग कोणती श्रुती आहे? ब्रह्मरूपाला. पेकेला आम्ही जयाते तो गेले वंदे वंदिते आणि चेकिली कांते स्वप्नाची जेवी. चेविली कांते स्वप्नाची जेवी. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत दाम्पत्य भाव आहे. आणि एकदा स्वप्नातून जागा झाला एकटा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे ते देखील आम्ही जयाते आणि तो गेले वंदे. जोपर्यंत स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत वास्तविक गुरुपणा नाही. मग गुरुपणा नष्ट होतो का? भावनेचा काय प्रकार आहे. आता दोन्ही देव भक्त दोन्ही एकरूप झाले. भेद राहिले का? मग हा भेद मग जो भेद तो काल्पनिक भेद आहे. कोणता भेद आहे? कल्पना मात्र भेद. मानले तर दोन, एरवी कोण आहे? एकच आहे. मग त्याप्रमाणे स्त्रीपुत्राचा गृहस्थाच्या समामध्ये कल्पना मात्र भेद आहे. काय वास्तविक दृष्ट्या दोन्ही काय. पण व्यवहाराकरता काय पाहिजे? व्यवहाराकरता भेदाची काय आवश्यकता आहे. तात्विकदृष्ट्या वेगळं का? आपण जर विचार केला ते दोन नसून किती आहे? एकच आहे. वास्तविक नाही का? वंदन करण्याकरता, त्यांची स्तुती करण्याकरता काल्पनिक भेदाची काय हवं आहे. मग तात्विकदृष्ट्या दोन्ही काय आहे? एकच आहे. देवी देखीनाची यादी जोपर्यंत त्यांची आपल्याला ध्यान होत नाही तो गेले बंदिले. वंदन करणारा आणि ज्याला आपण वंदन करतो हे द्वैत कशा प्रकारे जाते? चेईले आणि विकांते स्वप्नेची आहे. जागा झाल्यानंतर आणि दाम्पत्यपणा काय होतं? नष्ट होतं. त्याप्रमाणे किंबहुना आई अबाका द्वैताचा जेथ उपका फेडोनी अस्वसका गुरुजी श्री गुरुवल्ली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं हे द्वैताची भाषाच आम्ही नष्ट करून टाकली. किंबहुना फार काय सांगावे. या भाषा द्वैताचा उपकार ज्याच्यामध्ये आणि द्वैत पण आहे असं जे बोलणं फेडोनी अस्वसका श्री गुरु निवृत्ती होण्या. स्वसका म्हणजे आता एक नादा आणखी झालं की
पहिलं नातं कोणतं आहे? ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्तीनाथ महाराज हे ज्येष्ठ बंधू आहे, एक नाता म्हणून स्वसखा म्हटलेलं आहे. आमचे कोण आहेत ते बंधू आहे. आता बंधुत्वाचं नातं राहिलं का आता कोणाच नातं आहे? आता मात्र कोणतं आहे? म्हणून आम्हाला ते वंदनीय आहे. काय आम्ही त्यांना कोण करणार आहे? वंदन करणार आहोत. आणि ते कोण आहे बघ? वंदन आहे बरं. आपल्याला एखाद्या ह्याचं त्यांचं वैभव जर सांगायचं असेल ज्ञानाचं वगैरे, आपण कोणते पद लावत असतो नाही काय त्याच्यामध्ये हे बा एक 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 म्हणलं ते कसे आहे? ते वंदनीय आहे, काय पूजनीय आहे अशी पद. यावरून त्याचं श्रेष्ठत्व आपल्याला काय होते? कोणी वंदनीय होत असतो का योग्यता असावी लागते नाही का? हे काय असावी लागते? त्या योग्यतेनुरूप त्याच्या ठिकाणी ती पदवी काय होते? लावल्या. कोणी कोणची पदवी लावली हास्यास्पद असते. काय दृष्टांत झालेलं आहे. किंबहुना श्रीगुरु वंदिला, आम्ही श्रीगुरु निवृत्तीनाथाला वंदन केलं. याच्या सख्याची नवाई अंगी एकपणा रूपणाई आणि गुरु शिष्य दिवाळी प्रवृत्ती. वास्तविक तात्विकदृष्ट्या आपण जगात एकपणा रूप नाही, त्याला एकही सुद्धा म्हणता येत नाही. कारण एकही केव्हा म्हटलं जात असते? दोच्या सापेक्ष काय म्हणावं लागते? एक म्हणावं. अरे इथे द्वैतच नाही, एकपणा तरी काय म्हणा नाही का? एकच एक नार आहे, ज्येष्ठ आणि कनिष्ठ काय हा दोन असते लावता हे काही लावता येत नाही. म्हणून मग काय त्याच्या सख्याची नवाई बरं का, अंगी एकपणा तात्विकदृष्ट्या तिथे रूप नाही, कोणत्याही प्रकारे द्वैत नाही, एकची एक आहे. पण त्याच्या मित्रत्वाची योग्यतेचे आश्चर्य काय सांगा? नवाई नवाई म्हणजे आश्चर्य. म्हणून मग सख्य तर जुळलं कसं? सख्य आहे का नाही? तिथं एकपणा नाही, रूप नाही, काहीच नाही. आणि मग एक तिथे सख्यत्व कसं निर्माण झालं? ज्ञानाने झाला. कशाने? ज्यांच्याकडून आपल्याला पूर्णत्व प्राप्त झालं तो गुरुपदाला काय होता? अयोग्य आहे. पण ते आज हे ना तात्विकदृष्ट्या गुरु पूर्णत्व फक्त पूर्णत्व ब्रह्मविद्येतच आहे. एक ब्रह्मविद्या केलीत करून कोणतीही विद्या आपल्याला प्राप्त झाली तरी ते तुम्हाला भेद नष्ट करू शकत नाही. इथे जरी आणखी पाणी पडलं आणि धरण जरी भरलं तरी ते धरणच आहे, ते का समुद्र होत असे. समुद्र तो मग समुद्राची उपमा समुद्राला अन्याला देता येत नाही, त्याला पूर्णत्व म्हणतात. आणि गुरुशिष्य दिवाळी पवाड केला मग त्याने काय आश्चर्य सांगावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून दोमध्ये भाव बाकी जसाच्या एक रूपता जरी झाली तरी गुरु परंपरेमध्ये माळिका मात्र कशी असते सारखे आहे ना. ते आपल्याला ते समजत नाही. त्यांच्या ज्ञानाचे काय मानतात? उपकार मानतात. प्रत्येकाच्या परंपरा असतात. नाथ महाराजांची परंपरा दत्तप्रमाण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची नाथप्रमाण आदिनाथ गुरु ज्ञानेश्वर महाराजांची प्रकाश परंपरा आहे नाही का. मंत्र दिला राम कृष्ण आहे त्याच्या. मग आपली कोणती परंपरा? ज्ञानेश्वर महाराजांचीच आहे. नाही आपली परंपरा कोणती आहे? ज्ञानेश्वर जोग महाराजापासून सगळं झालेली आहे ना. ज्ञानेश्वर महाराज जोग महाराज ज्ञानेश्वर महाराजाशिवाय कोणाला मानत नव्हते. त्यांची गोष्ट सांगतात, लोक सांगतात म्हणलं त्यांना अमक्यापासून माळ मिळाली, तमक्यापासून मिळाली असं जरी सांगितलं असले तरी मारुती बाबा आमच्याकडून नथुबा सांगायचे.
त्याने ते मारुती भावाचं बरंच ऐकलेलं होतं. म्हणलं ज्ञानेश्वर जोग महाराजांनी माळ कोणापासून घेतली? तर म्हणलं काही नाही, एवढं ऐकून ती माळ समाधीवर ठेवली आणि स्वतःच काय घेतली. असं सांगतात बघा. आता तरी संबंध लावत बसा काय. इथं कीर्तन करत होते, त्यांची माळ होती का तिथं कीर्तन, पण ते मुळामध्ये काही नाही. माळ कुठं ठेवली? समाधीवर. आणि ते स्वतःच काय. तरी पण गुरु शिष्यपणा इथेच आहे ना ते. आणि गुरु शिष्य दिवाळी पाळ म्हणून गुरु शिष्य हा काल्पनिक भेद आपल्याला दिसून येतो. वास्तव जवळमधला भेद ज्ञानाच्या योगाने काय झाला? नष्ट झाला. ज्ञानाच्या योगाने नष्ट झाल्याचा अर्थ अगोदर होता का? हा प्रश्न आहे. अगोदर भ्रमाची शुद्धी व्हावी लागेल. आणि भ्रमात जर सिद्ध होत नसेल तर अधिष्ठानाने काय निवड पडला? अगोदर काय सिद्ध व्हावं लागतं? वेदांतशास्त्रामध्ये भ्रमच सिद्ध होत नाही. काय होत नाही? भ्रमच. कारण अगोदर त्याची काय झाली? एखादा ते रंगनाथ गुरुजी सांगायचे, पण एखादा वकीलच असतो, तो काय करतो? आरोपच सिद्ध होऊ देत नाही. काय होत नाही? आमला अमका अमक्या दिवशी झालं, त्या दिवशी म्हटलं आमचा, आणि ते ज्याच्यावर तुम्ही आरोप करता तो मुंबईला होता की कुठे होता? तो मुंबईला असताना तुमच्या घरी चोरी करील. अगोदर आरोपाची काय झाली पाहिजे? सिद्धी झाली पाहिजे. म्हणून जगतरूपी ब्रह्माची काय होत नाही? सिद्धीच होत नाही. दृष्टीसृष्टीवादामध्ये सिद्धी होते का? फक्त सृष्टीदृष्टीवादात काय होते? सिद्धी. व्यावहारिक सत्तेत सिद्धी होत असते. प्रातिभाषिक सत्यतेची सिद्धी होत नाही. का मूळ स्वरूपामध्ये ईश्वरीसुद्धा सिद्ध होत नाही का? एकच एक ब्रह्म आहे, ईश्वराला कुठं? बरेच जगत काय आहे? मिथ्या आहे. मिथ्या पदार्थाचा करता असतो का? मग जगत ईश्वराला, मग ईश्वर का मानावं लागतो? आपण जगत सत्यत्व मानतो. सृष्टीदृष्टीवादात ईश्वर आहे. कोणत्या वादात? पदार्थवादात ईश्वराची सिद्धी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुमच्या विवर्तवादामध्ये ईश्वर सिद्ध होत नाही. कल्पना मात्रमिदं जग. म्हणजे कल्पनारूपी भ्रमशे आणि कल्पनेचा वेग. पण असंही असताना गुरुशिष्यपणा आलेला आहे. म्हणलं हे आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे? गुरुशिष्याच्या वेळी पवाडो केला. म्हणून गुरुच्या योगाने गुरुशिष्यपण हा वास्तविक भेद नाही. पण दोमध्ये काय दाखवला? कैसा आपण आहे आपण, डोळे विन सोयरेपण, आणि या योनी विलक्षण नाही ना नव्हे. म्हणलं काय आश्चर्य आहे? तर म्हणले बा, या उनी विलक्षण नाही ना नव्हे. काहीच नाही तरी पण सुद्धा आपण पाया आपण आहे. आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होण्याकरता गुरु शिष्याचं काय केलं? स्वतः आनंद शिष्याच्या द्वारा काय करायचा? लुटायचा. नाही का? संवाद कशाला म्हणत होता? आपलाच आनंद दुसऱ्याच्या द्वारा काय करायचा? लुटायचा. संवादामध्ये आपलाच आनंद असतो. मग चित्ता मधुगत पुराणा बोधयंता परस्परम कथयंच मान्यच्या. दोघं नाही तरी काय करतो तो? दुष्यंतीचं स्वतःचा. एखादा कवी असतो, तो रियाज करतो त्यावेळेला, ऐकणार असतो का तिथे, तरीसुद्धा त्याचा आनंद कोणाला आहे? त्याचा त्यालाच काय डुलत राहतो. पक्वाचा वेदाचा सुद्धा काय स्वतः आनंद. ग्रंथाज्ञानावेळी दुसऱ्याचं सोडून द्या, पण स्वतःचा आनंद आपल्याला काय होतो? प्राप्त. पाठ करणारा कोणी विद्यार्थी असेल, दुसऱ्याचं सोडून द्या, पण त्याने पाठ केलं आहे
त्याचाच आनंद त्याला काय होतो, प्राप्त होत असतो, आहे का नाही. पास झालेलाचा आनंद कोणाला असतो, पास झाला, नापास झाला आहे त्याला काय पासाचा त्याला आनंद प्राप्त होईल, पण केव्हा, पास झाल्यानंतर. जो नापास झाला आहे त्याला जेवायला जरी घातलं, पुरणाची पोळी आईने, तर तो विषयाचा आनंद आहे, पासपणाचा आनंद. तर मग त्याच्या नापासपणाचं दुःख मात्र जसाच्या तसंच आहे. जाऊ द्या, त्याचा किती मोठा झाला अलग लक्षामध्ये, तरीसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये बंधाचं दुःख जसाच्या तसंच आहे. वय ना किती मोठा झाला, ब्रह्मदेवा जरीपर्यंत गेला तरी बंधनाचं दुःख काय म्हणजे. मग गरीब का असेल ना, बरं ज्ञान झालं असेल तर आहे काय, मग पास झालेल्याचा आनंद गरीब का असे ना, आणि त्याला कशाचा आनंद आहे, आणि याला काय नापास झाल्याचं काय दुःख आहे. म्हणून एक उच्च स्थिती असते, आनंदाचे आवारू मांडूया म्हणून ते ज्यांचा आनंद असतं, अवघाचे संसार सुखाचा करीन आणि आनंदी भरीन. आपल्या आनंदाने सर्व जगाला आनंद देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. दृष्टांत इथं आलेलं आहे मनुष्याचे साहित्य. जग अवघे पोटी माये आणि गगना एवढे होऊन ठाये, कितेची निशिस आहे नाही पणाचे. जग एवढे पोटी माये आणि गगना एवढे होऊन ठाये. आता जगाची व्याप्ती आणि केवढी मोठी होत असते इथे सांगतात. गगना एवढे होऊन ठाये, सगळ्यामध्ये व्यापक भूत कोण आहे, आकाश आहे, पण ते निरपेक्ष व्यापक नाही. मायेच्या बनात जी उत्पन्न होणारी परिच्छिन्न राहते का तद्रूप होते. कार्य हे कार्य आणि कारणाहून भिन्न नसल्यामुळे जेवढी व्याप्ती कारणाची असते तेवढीच व्याप्ती कोणाची होते, कार्याची होत आहे नाही का. आता जेवढं अस्तित्व असेल तेवढंच अस्तित्व राहील काय. एखादी लाकूड आहे 5 हात, मग त्याची ढलपी किती पडेल, आहे का नाही. मग 5 हात लाकडाची काय 7 हात ढलपी पडते का, किती त्याची योग्यताच केली आहे. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन हा सुद्धा पूर्ण दैदव आधारू आणि सिंधू जैसा दुर्वरू तैसा विरुद्धा पावणेरू याच्या घरी. पूर्ण दैदव आधारू आणि सिंधू जैसा दुर्वरू. समुद्राला पूर्ण असं म्हटलेलं आहे. पूर्ण म्हणण्याचं काय तर तो काही पाण्याने भरला जात असतो का. पाऊस पडला ते काही इंद्रायणी चंद्रभागा आहे का, पाऊस पडले तर पुरी नाही तर आपला अलीकडे असं आहे का ते. मग हा समुद्र कसा पाऊस पडो का तो स्वयंपूर्ण आहे. किती जरी उन्हाळा तापला तरी समुद्र इंचभर कमी होत नाही, आणि किती पाऊस पडला आणि किती नद्या येऊन मिळाल्या तरी ईषत मर्यादा नसेल. 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन करते वेळी अद्वैष्टा सर्व भूता संतुष्ट सततम इथे तिथं तो कसा त्याच्या आनंदाला विषय कारणीभूत नाही. मग कोणत्या आनंदाने संतुष्ट स्वतः कसा असतो तो परिपूर्ण. 12व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मग एक समुद्र जसा असतो तो दुर्वर आणि पूर्ण ते आधारू काय सिंधू जैसा दुर्वरू तसा विरुद्ध पावणेरी याच्या घरी. त्याप्रमाणे जसा पूर्ण असतो तसा विरुद्ध पावणेरी. विरुद्ध म्हणजे द्वैत आणि एक अद्वैत. विरुद्ध पावणेरू याच्या घरी दोन्ही एकरूप होतात. त्या पाहुण्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेद राहत नाही. नाहीतर एखादं घर आणि 2 पाहुणे आले बा तिथं त्याच्यामध्ये, आणि मग ते दोन्ही पाहुण्याला जेवण घालायचं, पण त्या 2 पाहुण्याचं काय नव्हतं, पटत नव्हतं. हा म्हणलं ते काय देतं आलेला आहे ना तो बैल आहे म्हणून
बरं, हा आलेला आहे ना दुसरा, तो कुत्रा आहे की म्हणा एकमेकाचं काय होईना, मला दुखायला जेवण वाढायचं काय वाढायचं. मग त्यांनी त्याला बैल म्हटलं होतं, त्याच्याकडे चारा घेऊन गेला. अहो म्हणलं जेवायला चारा का आणला, तो तर मला बैल म्हणतो. आणि दुसऱ्याकडे तो भाकरीचा तुकडा घेऊन गेला. म्हणलं भाकरीचा तुकडा का वाढता, तो म्हणला तुम्हाला कुत्रा म्हणतो. सिद्धांत संपला. तेव्हा ज्ञानामध्ये दोन्ही भेद काय होतात, एका बोधावरती येतात. किती बोधावर? वेदांत शास्त्राचं हेच तर नवल आहे बघा, बरं का. कोणतं नवल आहे? अशी अवस्था प्राप्त करून देतात की ज्या अवस्थेमध्ये बरं का काही दुसरं घ्यायला शिल्लक राहत नाही. कोणतीच अवस्था आता मिळवण्याकरता शिल्लक राहिलेली नाही. असं हे वेदांत शास्त्रातलं. इतर शास्त्रामध्ये आहे भद्र अज्ञान नाही, पण पुन्हा पूर्णतेकरता दुसरीकडे जाण्याची काय हवं. कितीही नाही आहे कसला सेक्रेट तरी पूर्णत्व प्राप्त करून घेण्याकरता त्याला वेदांत शास्त्राचा आश्रय. आणि मग का तुम्ही न्यायशास्त्रामध्ये इतकं आहे म्हटलं आहे, तो वाद नाही त्याच्यामध्ये, पण त्याची आमच्यावरती काय उपकार आहे. मग न्यायशास्त्र काय, पदार्थ विज्ञानशास्त्र म्हणजे न्यायशास्त्र नाही का. म्हटलं त्याने असत्य पदार्थाचाच विचार केलेला आहे. ब्रह्मविचार नाही आहे का मध्ये, आहे का ब्रह्मविचार? सगळा पदार्थ विचार आहे कोणता आहे. आणि वेदांत शास्त्रामध्ये सगळ्या पदार्थाचा ज्ञानाच्या योगाने काय करून टाकलेला आहे, बाध करून. मग सगळ्याचाच बाध झाला का? असं जे एक तत्व आहे, किती प्रयत्न केला तरी त्याचा बाध होऊ शकत, त्याचा नाश होऊ शकत नाही, त्याचा बाध होऊ शकत नाही, त्याचा अभाव होऊ शकत नाही, कोणतंही परिवर्तन होऊ शकत. त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये सत्यत्व बाध राहील. त्याला सत्य म्हणा, भलत्याला सत्य म्हणत नाही, इतका वेळा वेदांत शास्त्र. ते भलत्याला सत्य म्हणतात, जे सत नाही त्याला काय म्हणतात. इतका वेळा वेदांत आहे, डोळस आहे. काय वेदांत शास्त्र आहे कसं आहे, डोळस आहे. आणि इतर शास्त्र आहे, तुम्ही डोळस म्हणा. काय आम्ही तुम्हाला काय म्हणत नाही, डोळस म्हणत नाही. त्याचं आहे का, याचं खंडन केल्याने ज्ञानेश्वर महाराज तिथे तर्क आहे नेगे, मला तर्कही सुद्धा माघारी फिरतो ब्रह्मस्वरूप आहे. तरी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू. तर्क माघारी न्यायशास्त्राचं काय खंडन आहे, म्हणजे त्याचा अर्थ आहे न्यायशास्त्र पूर्णत्व बोध करून प्राप्त होऊ दे नाही. मग निषेध केलेला आहे असं नव्हे, नाही का. आपला थोडं अपूर्णता आपण म्हणत असतो अमक्या शास्त्राचा काय केलेला आहे, निषेध केला आहे. निषेध नव्हे, त्याचे सुद्धा आपल्यावरती काय उपकार आहे. विचाराला अधिकपण आहे, अधिकस्य अधिकम फल. काय केलेलं आहे, एखादा मनुष्य असताना काही ग्रंथ लिहितो शास्त्र, म्हणलं सगळं असताना देखील पुन्हा आणखी काय जरूरत आहे. मग त्याच्यामध्ये असं त्याचं अधिकस्य अधिकम फळ. जितका विचार करता येईल तेवढा काय करावा, विचार करावा. विचार सोडून जाऊ देऊ नाही. केलेल्याचं खंडन करू नये, काय करू नये. त्याचं काय केलं पाहिजे, कौतुक केलं. अलीकडच्या काळामध्ये आलं कौतुक तर करत नाही, खंडन केलं आहे. दृष्टांत ते आलेला आहे म्हणून सहज आहे. तेजा आणि तमा ते काही परस्पर लिखे नाही, परी सूर्याच्या ठाई सूर्य. म्हणून सूर्याच्या ठिकाणी उपमा देते, सूर्याचीच उपमा सूर्याला शोभते. एक म्हणता पदे भेदे, नानात्मनांदे विरुद्ध आपण पायाविरुद्धे होतील काही. एक म्हणता भेदे नानात्मनांदे, इथे आणि एकत्वही म्हणता येत नाही, पण तेच अनेक रूपाने आपल्याला प्रचितीला येते. विरुद्धे होतील काही. आपण नाही का समविचारामध्ये
विरुद्धपणा काय होतो? नष्ट होतं. आणि थोडा विचारात बदल असेल तर विरुद्धपणा काय होतं? प्राप्त होतं. भेद होतील काही. म्हणून गुरुशिष्य आणि गुरुनाथ या दोही शब्दाचा अर्थ श्री गुरुचे एक होत दोट आहे. म्हणून शिष्य आणि गुरुनाथ याच्यामध्ये जरी भेद दिसत असला तरी या दोही शब्दाचा अर्थ काय एकच आहे. शेवटी एका अर्थाला काय होतात? देवभक्त दोन्ही एकरूप झाले आणि मुळीचे संचले श्री गुरुजी होत. भेद निवृत्त होऊन जात असतो. दोचा भेद नाहीसा होता. त्याला दृष्टांत देऊन सांगितले. सुवर्ण आणि लेणे वसुते एक सुवर्ण आहे आणि वसुते चंद्र चांदणे चंद्रजी. सुवर्ण आणि लेणे, सुवर्ण आणखी सुवर्णाचे अलंकार. त्याच्यामध्ये नाही आकाराने भेद जरी दिसत असला, विचार करायला लागलो तर अलंकार होण्याहून काही नाही भिन्न नाही. वसुते एक सुवर्ण आहे. शेवटी दोन्ही आठवलं काय मिळते? सुवर्ण. तसे चंद्र आणि चंद्राचा प्रकाश, चंद्रीची जेवी दोन नसून किती आहे? एकच सिद्ध आहे. नाना कापूर आणि परिमळू. कापूरचे केवळ दोमधला भेद कसा नष्ट होतो त्याच्याकरता दिले दृष्टांत. कापूर आणि कापराचा सुगंध दोन्ही भिन्न आहेत का एक आहे? एकच आहे. कापूरचे केवळ गोडी आणि गुळ, गुळाची जेवे. गोडी आणि गुळ विचार करायला लागला तर दोन्ही काय एकच आहे. आकार नाही का? आकारापासून द्वैत दिसतं कशामुळं? आणि विचार केला तर गोडी होऊन गुळ काय नाही. कोणीतरी आपले शाळा आणि त्याच्यामध्ये गुरुजी विवरण करून सांगत होते. म्हणलं गुळ म्हणतात. काय म्हणतात? गुळ म्हणतात. त्याचा आकार नरम करा. म्हणलं गुळ कसं असतं? गोड असतं. त्या मुलाने प्रश्न केला. म्हणलं गुरुजी गोडीचं वर्णन करून सांगा ना. हे गुळाचं वर्णन कळलं झालं आहे. असा खडा आहे, वजनदार आहे. आता कशाचं वर्णन करून सांगा? गोडीचं वर्णन करून सांगा. गुरुजीला तरी सांगता येईल. मग गुरुजीने सांगितलं. म्हटलं हा कर घे. हा केला. मग गुळाचा खडा होता तो त्याच्या तोंडामध्ये टाकला. म्हणला कसं लागते? म्हणलं गोड लागते. यालाच गोडी. अनुभवाची गुळाहून गोडी वेगळी नाही, गोडीहून काय नाही. गोळी सांडून गोड येत नाही, गोड सांडून दचं एक पण येते. आणि सांगितलं आहे गोडीची केवळ देवी तैसे गुरु शिष्य मिसे. हाची एक उल्हास आहे. गुरु शिष्याचा मेच करून दोमधला भेद नाहीच होऊन हाच एकटा राहतो. आणि जरी काही दिसे दोनपणे, दिसायला जरी दोन असले तरी असायला किती आहे? कशा प्रकारे सांगतात दृष्टांत. आरसा आणि मुखी मी दिसे ये देखी आणि आपले पण ओळखी जाणे सुमुख. आरसा आणि मुखी. आरसा आहे आणि आपलं मुख आहे. मी दिसे मुखी, त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. हे आपले ओळखी जाणे मुख. मग पाहणारा मनुष्य मी एक भिन्न असं म्हणतो. आरशामध्ये जरी मुख दिसत असलं, पाहणाऱ्याला काय दिसते? आपलंच मुख दिसते. कोणाचं मुख दिसते? पण शहाणा असेल तर तो बरं का माझ्याहून मुख भिन्न आहे असं म्हणतं का? माझ्याहून आरशात दिसणारं नाही का लक्षामध्ये? आपल्याच मुखाची त्याला आरशाच्या द्वारा काय होते? परत भिन्न मुखाची येते का आरशाची? आपल्याच मुखाची काय होते? मग तो ते माझंच मुख आहे असा भेद काय होतो? आणि दिसायला जरी आणखी ते दिसत ते खरं यायचं समजतो का खोटं यायचं समजतो? भास समजतो काय समजतो? एक दृष्टांत इथे दिलेलं आहे. त्याप्रमाणे दुसरा एक दृष्टांत देऊन सांगतात. निरंजनी लिहिलेला निर्विवाद एकला आणि परिचय होता क्षयीला तो दोन्याची तो पाये निरंजनी निजेला.
अगदी दाट अरण्यामध्ये रात्रीच्या प्रहरी काय झालेलं आहे, झोपलेलं आहे, जिथे वाघाचाही सुद्धा काय नाही, शिरसा. आता अरण्यामध्ये नाही, वाघसुद्धा दाट अरण्यात राहत नाही बघा, काय गवत खाईल का तरी माणसं. आणि ते पेपरमध्ये वाचून आलं होतं, वाचून दोघं तिघं झोपले होते. त्याच्या मध्यंतरी लहान मुलगीचं झोपली होती. कोण? 3-4 दिवसाच्या पूर्वी वाचलं असेल तर. आणि ते बरोबर वाघाने बरोबर उचलून दिली वाघ. काय नाही, हे दोघे जसे जसे. आणि पुढे मग विल्हेवाट लावली त्याची. अरे मुलगी काय झाली, मुलगीचा काय बघायला कवटी सापडली. हां, तर तोही सुद्धा थोडा हुशार प्राणी आहे. तर म्हटलं दाट अरण्यात राहील तर खायला काय मिळते. तोही सुद्धा गावाचा काय करतो. अलीकडे असंच व्हायला लागलेलं आहे. पेपरमध्ये लिहिलं तेव्हा ते काही मांस खात असतो, तो काही गवत थोडा, बैल थोडासा घेतो. दृष्टांत आपला निर्विवाद हे कला नाही, एक निरंजनी दिलेला निर्विवाद एकटाच आहे, दुसरा कोणीही नाही. अपरिचेताचे होईता झाला दोन्हीचा. तेव्हा उठवणारा कोण आहे तोच आहे, आणि झोपणाराही कोण आहे तोच आहे. उठवणारा दुसरा आहे का कोणी? कारण निरंजनीने दिला, एकुलता एकच आहे. दुसरं कोणी त्याला उठवण्याकरता आहे का? मग तो उठतो कसा? उठवणाराही कोण आहे? तोच आहे. वेदांत नाही का, द्वैतामध्ये वेदांतशास्त्रामध्ये उठवणारा कोण आहे? तुझा अधिक विचार. अशा सुखातून पुन्हा आणखी तो का उठतो? दुसऱ्या दिवसाचं कर्म आहे. त्या दिवसाचं कर्म संपलं, झोप काय झाली, संपली. दुसऱ्या दिवसाचं सूर झालं, पुन्हा काय होतं, जागा. पुन्हा ते कर्म भोगा. पुन्हा त्या दिवसाचं कर्म संपलं, पुन्हा उठतो. आणि त्या देहाचंच प्रारब्ध संपलं. या देहातून मुक्त होतो. विनाज्ञानाशिवाय मुक्त होऊ शकत नाही. बरं, अनुष्ठानं केले असेल काय, लोकांतराची काय स्वस्वरूपाची प्रत नाही. मग स्वस्वरूपाकरता ज्ञानच पाहिजे. विनाज्ञान 45 सुद्धा हा विषय आहे. लोकांतर नाही का. जीवापेत व्हावं केलं शरीर म्रियते नसा. मग जीवरहित शरीर मरते, जीव मरत नाही. मग जीवदशा कुठपर्यंत यावे आपले दशे, जो मुहूर्तही पुसे जीवदशा नष्ट ज्ञानाने सोबत. विना ज्ञानाशिवाय जीवदशा नष्ट होऊ शकत. वेदांताचा काय सिद्धांत आहे, इतकं ज्ञानाला काय नाही. ज्ञान हे सदृश पवित्रमे विद्यते तत्स्वयं योग समजते ज्ञानेनात्मने सगळे यज्ञात्वान पुनर्मोह मेवम याचे येन भूतान्यसे दर्क्षस्य आत्मथम. म्हणून पवित्रैक असं म्हटलं जा. एक शास्त्रीचे दृष्टांत आलेलं आहे. म्हणजे जसा निधीला एकच आहे, तोची जो चेता आणि तोची चेवविता, तोची चेववी आणि तेवी हाची भुजे हा बुजावी आणि गुरु शिष्य नांदावे. तोचीच आहे. झोपणाराही तोच, आणि जागे होणाराही तोच. दुसरा तिथे कोणीही नाही. तोची तो बुजावी, गुरु शिष्यत्व नांदावी. हा असे म्हणून गुरु शिष्यपणा हा वास्तविक नसून काय आहे, मानलेलाच आहे. तात्विक दृष्टीने विचार केला, 2 असतील तर गुरु शिष्यपणा. 2 शरीर 2, पण आत्मा किती आहे? एकच आहे. नवे अनेक जरी शरीर असेल तरी अन्वयदृष्ट्या आत्मा किती आहे? व्यतिरिक्तदृष्ट्या शरीर कसे माहीत नाही. शरीराच्या भेदाने आत्म्याचा भेद पडू शकत नाही. नैयायिकाने शरीराच्या भेदाने काय मानलेलं आहे? आत्म्याचा सुद्धा काय मानलेलं आहे? ज्ञाचार. बरं, आत्मा परिच्छिन्न नाही मानला, व्यापक मानलेला आहे. व्यापक मानून काय मानले? भेद मानले. वेदांत शास्त्राने व्यापक मानला, पण भेद नाही. किती आहे? एकच आहे.
म्हणून मग कोणी म्हणत न्यायशास्त्र त्याचा अभ्यास करू नये, पण हे तुम्हाला वेदांतशास्त्राचं श्रेष्ठत्व करण्याकरता न्यायशास्त्राचं आपलं मत कसं चांगलं आहे हे जाणून घेण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसा पदामध्ये 100 वैयाकरण म्हणलं. इतकं विवरण म्हणलं आपली अहिंसा किती योग्य आहे हे दाखवण्याकरता इतराचं काही असं तसा आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता आणखी सगळं हिंदू धर्मासारखा वारकरी संप्रदायासारखा काय नाही जाऊ दे. आणि इतका चांगला धर्म असताना देखील पैशाच्या लोभाने लोक दुसऱ्या धर्माचा काय करतात. नाही आहे का त्याच्यामध्ये मुक्ती आहे का त्याच्यामध्ये? कोणी का असे ना मुक्ती देणारा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे म्हणला मी गरीब आहो, पैसा कुठं मिळेल. ज्या अवस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर कोण विचारतो? विषयाला विचारतो कोण? सत्सुखानं विविध भोगीवरी नाही का. म्हणजे ते विठ्ठल हे चित्तप्रपंच काही दिला ठेवा नामा विठ्ठल वा म्हणलं. याने गरिबी बरं का ज्या स्थानावरती गेल्यानंतर मी गरीब आहे का श्रीमंत आहे ही आठवणीसुद्धा काय होत नाही. अशा बोधाला तो निजात्मस्थितीचा राहा 18 तो काय देह जाणेल तर तो कुठं देहाला मी मिळेल काय प्रळयाचा उन्हाव हो ग बा प्रलयकालचं पाणी आपल्याला भोग समजेल अशा बोधावर ते आणणारा हे गुरुचं महत्त्व हे चाललेलं आहे. दर्पणे विण डोळा आणि आपले भेटीचा सोहळा भोगिता तरी लिळा सांग. दर्पणे विण डोळा आणि आपले भेटीचा डोळा पाहणारा आहे पण त्याला सहकार्य कोणाचं लागतं? आरसा असावा. आरसाच नसेल तर आणि डोळा असूनसुद्धा दिसू शकत नाही. पाहण्याकरता असं आपलंच मुख आपल्याला पाहायचं असेल डोळ्या आरसाचा काय घेतला पाहिजे आहे. म्हणजे वेदांताची शास्त्रीजींना माहिती आहे समजा बिंब प्रतिबिंबवादाची प्रक्रिया आहे आपली. त्याच्यामध्ये म्हटलं का आरशामध्ये मुख दिसते. आरशात मुख कसं काय दिसते? नसताना दिसते म्हणजे हाताला सुद्धा काय होत नाही. मग आरशाचं मुख कसं काय दिसतं आपलं? त्याचा अर्थ आपली वृत्ती आणि कोणत्या याला वृत्ती आणि विषय एक विषयत्व झाल्याशिवाय प्रत्यक्ष होऊ शकत नाही. मग वृत्ती कुठपर्यंत जाते? आरशापर्यंत. आणि आरशापर्यंत गेलेली जी वृत्ती आरशा स्वच्छ असल्यावर परत ते काय होते त्याची वृत्ती तिथपर्यंत जाते आणि ते काय होते बा आणि ती वृत्तीच आपल्या मुखाला विषय आणि भ्रम असा होता असतो आरशामध्ये आपलं काय रूप आहे. वेदांताची प्रक्रिया आहे बघा ती वृत्तीच कोणाला पाहते असे वृत्तीशिवाय प्रत्यक्ष होऊ शकत आणि ती परावृत्त होते काय होते आणि मुखाग्र शिवाला काय करते आणि भ्रमाचा आपल्याला वाटते आरशामध्ये आपलं काय. आणि म्हणून इथे एक आरसा होता मोठा झाला आणि चिमण्या असं आहे आणि त्या चिमण्या त्याचं प्रतिबिंब कुठं पडायचं आणि त्या चिमणीला असा भ्रम व्हायचा दुसरी चिमणी होऊन राहिली आणि तिचा टोच मारायला चौथी मत्सर स्वानंद ती टोच चिमणीला लागायची का आरसाला लागायची आणि त्याचं काय निघायचं आणि तिला भ्रम असं व्हायचा मी माझ्या टोचीमुळे तिचं काय निघालं. भ्रम आहे. वेदांतशास्त्राने इतका विचार अजून तुमच्या विज्ञानशास्त्राने केलेला नाही. विज्ञानशास्त्रेसुद्धा काही अवस्थेपर्यंत जाते पूर्णत्व प्राप्त करून देण्याची स्थिती. मग विज्ञानाचा विचार हिंदुस्थानपेक्षाही इतर देशांनी केला आहे. काय केलं हे शोध लावणारे कोण आहे सगळे पण साहेब. पण विज्ञानाचा विचार केला पण अध्यात्माचा विचार करण्यात भारतच पुढे आहे. कारण त्यांनी वेद मानलेला आहे काय मानलेलं आहे आणि वेदामधूनच हे सगळं ज्ञान काय. मग यांनी जे सगळे शोध लावले त्यांनी आपल्या वेदाचा काय केला अभ्यास केला आणि अभ्यास करून हे सगळे काय लावले शोध लावले.
त्याला मूळ कारण कोण आहे? आपले वेदच आहे. हे ज्ञान कुठून आलं त्यांना? मग ते एवढ्याचा चिकाटी बाज आहे. काय आहे ते? कोणत्या एखादा विषय हाताशी घेतला त्याचं पीठ पाडल्याशिवाय तिकडे तरी काय तर ऋषिकेश वगैरेला विज्ञानामध्ये त्यांना आनंद नाही. मग ते तुमचे आपल्याकडे आनंद आहे सर, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागता बघा. बरं का? कोणत्याप्रमाणे? कारण पूर्णत्व कोणाच्या धर्मात आहे आणि ते आपल्याला गुरु करतात. उत्तर भागामध्ये बघा सगळे परदेशी लोक असतात आणि ते परदेशी लोक त्यांची संख्या मुळात चिकाष्टीने काय करतात, आपण तेवढं जाणत नाही. तात्पर्य कशा करता याला गुरु शिष्या पुढचा भेटीचा सोहळा दैत्वेद्वेतासी उमसो मेरे ऐक्यासी विशेषो सोयरिकेच्या अतिसो पोकीत असे एवं द्वैतासी उमसो द्वैत जे आहे ते सर्व नाहीसं होते. नेहमी ऐक्याशी विकसको द्वैताच्या सापेक्ष ऐक्य म्हणावं ते स्वतःच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. सोयरिकेच्या अतिसो पोकीत आणि दोची गुरु शिष्यपणा प्राप्त होण्याच्या पूर्वी नातं नव्हता. आणि एकदा ज्ञान गेल्यानंतर काय झालं नाही का, संस्थेमध्ये भरती होण्याच्या पूर्वी संस्थेशी याचा काय नव्हता. आणि एकदा संस्थेमध्ये भरती झाल्यानंतर मग ते 400 पोरं असे ना का गुरुबंधूचं काय झालं ना, काढून जरी दिलं तर गुरुबंधू काढून जरी दिलात कुठतरी गुरुबंधू. त्याला विचारलं, म्हटलं अरे तो ऐक्य सांगतो जोग महाराज आहे 5 दिवस सांगतो किती आहे काय माझा हाजरीवर काय होता संबंध आला ना. तात्पर्य म्हणून ते वर्णन आणखी केलेलं आहे. मग निवृत्तीनाथ महाराजांच्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे? हे नाव जे आलेलं आहे हे ठेवलेलं नाव आहे. त्यांच्या सामर्थ्यानेच त्यांना हे नाव काय झालेलं आहे प्राप्त आहे. निवृत्ती जया नाव आणि निवृत्ती जया बरो जया निवृत्तीची राणी निवृत्ती. निवृत्ती जया नाव निवृत्ती हे नाव निवृत्ती या रूपाने शोभते. जया निवृत्तीची राणी आणि दोन प्रवृत्ती आणि निवृत्तीमधले हे कोण आहे? राजे आहे. राणी म्हणजे राजे आहे. वाचोनी प्रवृत्ती विरोधे निवृत्तीची निबोधे आणि जे तैसावादे म्हणजे आमची निवृत्ती नात्म कसं आहे, प्रवृत्तीची अगोदर प्रवृत्तीत होते आणि मागून कुठे आले? निवृत्तीत आले. निवृत्तीची निबोधे जाणी जे वादे निवृत्ती तसं हे निवृत्ती नाव आलेलं. अगोदर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते आणि पुढे मग ज्ञान झालं म्हणून त्यांना नामदेव ज्ञानदेव प्राप्त पाद असं नाव आहे. उपजाताची हे स्वयंभूक आहे. गुरु शिष्य पंचायती मुळामध्ये काय ते ज्ञानेश्वर महाराज काय जन्मद्वेनी नाही का, काय भोबी आहे ना आपले उपजल्यापासूनच आहे ना काय बाळपणीचं सर्व वरीत आहे. काय त्याचं या म्हणजे काय जन्माला आले तर काय घेऊन आले? ज्ञानच घेऊन आले. सूर्य उदयाला आला तर तो काय प्रकाश ठेवून आला का प्रकाश घेऊन आला? प्रकाश हेच त्याचं काय त्याचं ज्ञान हे ज्ञानेश्वर महाराज. अगोदर अज्ञानी होते आणि पुढे काय झाले? ज्ञानी झाल्याचं नाही, ज्ञान घेऊनच झाले जन्माला. असंही निवृत्तीनाथ महाराजांचं नाव प्रवृत्तीचा ग्रास करून निवृत्त झाले असे नसून स्वयंभूच काय आहे ते निवृत्तीनाथ. आपण पया जीवनी राहते दिवसा आणि उन्नती प्रवृत्तीवारी निवृत्ती पैसा नाही. आपण पया देवनी राहते दिवसा आणि उन्नती. अंधकाराचा नाश करून आणि दिवसाला येत असतो असा सूर्य आहे का? अंधकार त्याला काय नाही.
मग अंधकाराचा नाश केला. हे त्याला अंधकार दिसला तर काय करे, अंधकार त्याला काय होत नाही. म्हणून सूर्याला अंधकाराचा त्रैकालिक काय आहे, दैतावा. एक दृष्टांत, उपसूर्याचे बळ आणि घेऊन मिरवी केळ, तैसे रत्न नवे निकेळ चक्रवर्ती. उपसूर्याचे बळ घेऊन मिरवी केळ, तेव्हा रत्न आणि रत्नाचं तेज हे दोन असतात. रत्न नवे निकेळ, तेव्हा ते दोन नसून एकच आहे, चक्रवर्ती आहेत. त्याप्रमाणे आणि चक्रवर्तीची उपमा निवृत्तीनाथ महाराजाला ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे. गगनाही सुनी पोटी, जै चंद्राची पगळे सृष्टी, तै चांदणे तेनेची उठी आणि अंग दयाचे. गगनावनी सुनी पोटी, चंद्रही पगळे सृष्टी, तेव्हा चंद्राचा प्रकाश सगळ्या गगनाला आणखी जाणून जसं उरलेला असतं, त्याप्रमाणे चांदणी तेनेची उठी. तेव्हा मूळ स्वरूप त्याचं जे चांद्र हेच त्याचं मूळ स्वरूप आहे. तैसे निवृत्तीपणाचे कारण आणि हाची आपण पाय, म्हणून निवृत्ती नावाला हाच आपला काय आहे, कारणीभूत आहे. आणि घेवावया फुलाचे झाले घ्राण आपली दुर्जे, म्हणून घेवावया सुगंध घेण्याकरता गेलो, ते फुलंच काय झालं ना, द्वैत काय झालं, संपलं. कारण घेवावया फुलाची झाली घ्राण आपुली धृती, मग सुगंध घेण्याकरता गेला, ते नाकच काय झालं, सुगंध होऊन बसला. दिठी मुखाची बरोबर आणि पाठीकडून जे पाय, आरशामध्ये सरळ पाहिलं तर आपल्याला काय दिसते, मुख दिसते. तोच आरसा उलटा केला तर त्याच्या मुखाचा काय होत नाही. तसे आरसे ढोंडाळावे लागते काही, म्हणून त्या आरशा पाठीमागे आणखी आरसा जर बघायला लागलं, मुख किती जरी ढोंडाळलं तरी काय होत नाही, दिसून येत नाही. ती रात्रीनं गेली, दिवसानं पातवली, आणि काय सूर्य व्हावे लागे. रात्रीनं गेली, सर्व रात्र संपवून गेली, दिवसानं पातवली आणि दिवस प्राप्त झालेला आहे. काय सूर्य व्हावा म्हणून नाही का, तो सूर्य वेगळा आणि हा सूर्य वेगळा असं आपल्याला म्हणता येईल काय. मग सूर्याचा एकपणा काय होत नाही, मोडत नाही. म्हणून बौद्ध हेच आहे ना, म्हणून बौद्ध बोधवणे आणि घेपेप्रमाणे साधुणे, ऐसा नव्हे भरवसेनी गोसाव्या. म्हणून बौद्ध बोधेने आणि प्रमाणे घ्या साधूने, या ज्ञानाचा अभ्यास करून, काय शास्त्रांचा अभ्यास करून, घेपेप्रमाणे साधूने, त्याच्यामध्ये असलेले प्रमाण आहे त्या प्रमाणाचा काय केलेला आहे, अभ्यास घेतलेला आहे. ऐसा नव्हे भरवसेनी, असं नव्हे. हा मुळातच काय आहे, स्वयंसिद्ध ज्ञानी आहे. कोण काही शास्त्राचा अभ्यास केला, प्रमाणाचा अभ्यास केला, मग ज्ञानी झाला असं नव्हे. त्या मूळचाच काय आहे ना, भस्मना काय आहे, गोसावी आहे. गोसावी म्हणजे ज्ञानाचा काय आहे, मूर्तिमंत आकार. गोसावी शब्द श्री गुरुला काय केलेला आहे, गोसावी शब्द अनेक अर्थाने येतो. एखादा भीक मागणार असेल त्याला काय म्हणतात, इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहे त्याला काय म्हणतात. भगवंताला सुद्धा काय म्हटलेलं आहे, गाई राखतो म्हणून काय म्हटलेलं आहे. पण इथे ज्ञानाचा रूढ अर्थ सोडून द्यायचा, ज्ञानाचा अर्थ काय. ऐसा नव्हे भरवसेनी गोसावे. मला निवृत्तीनाथ कसं आहे, काही लोकांनी पदवी दिलेली आहे, वरून हे म्हणून निवृत्तीनाथ मत झाले, करणी यावी. स्वयंभूच आहे. एखादा राजहंस पक्षी आहे, तो कुठेही जरी बसला तरी तो काय, आणि कावळा एखाद्या शिखरावर जरी बसला तरी कावळाच आहे की. त्याप्रमाणे राजहंसाला राजहंस म्हणावं हेही सुद्धा कमीपणा आहे. तो आहेच मुळामध्ये, आणि आहे त्याला काय राजहंस म्हणे. करणी यावी स्वयंभूची निवृत्ती पण, आणि तयाचे श्रीचरण वंद्य.
असे असणारे जे श्रीगुरू त्याचे श्रीचरण मग ते नमस्कारोनी आता पितामहाचा पिता आपल्या त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांनी ऐश्वर्य सांगितलं ना, दयाची केली स्मरण होय सकळ विद्याची तेच बंधू श्रीचरण. सगळ्या नाही का शास्त्र त्याच्यामध्ये आहे ऐकत म्हणजे सकळ विद्याची अधिकरण बेच बंधू श्रीचरण दयाची आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवे वक्तृत्व गोडपणे अमृता देव रसवती ओळखणे अक्षराचे या भावाचे अवतार आणि आता जडे संपूर्ण हे श्रीगुरूचे पाय तेवढे एवढे भाग्य होय तेची बंधू श्रीचरण श्रीगुरू. म्हणून अशा या गुरुजीला आमचा काय असो नमस्कार असो. आता ज्ञानदेव म्हणे श्रीगुरूप्रमाणे येणे आणि फेडिली वाचा रोणे सवयी वाचायची. आता ज्ञानदेव म्हणे श्रीगुरू प्रणव आहे. श्रीगुरूचा नमस्कार प्रसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. फेडिली वाचा रोणे आणि सवयी वाचायची. अशाचे 4 वाचा आहे. त्या 4 वाचाच्या अर्थल्यावरती अनेक काय आहे उपकार आहे. त्या उपकारातून आम्ही श्रीगुरूच्या मुळे झालो मुक्त झालो. पुढे प्रकरण 3 राहिलेलं आहे. ययाची निभो वाटे आत्मयाची झोप लोटे आणि पूर्ण तरी ऋण न फिटे चवीवाणे. म्हणून 4 गाण्याचे आपल्यावर काय उपकार आहे हे सांगणारं प्रकरण 3 आहे. इथेच आपल्याला द्वादश आहे ना, वेळ जास्त घेतला की संपवायला बरं झालं आपलं.